मित्रांनो नमस्कार. आम्ही आता चाललोय फिरायला. अजून नियोजन काय झालेलं नाही कोणत्या ठिकाणी जायचं, परंतु आता आमचे मित्र विरूला 14 नंबर या ठिकाणी घेण्यासाठी मी चाललोय. तिथून त्याला गाडीत घेतल्यानंतर आम्ही एक 5-10 मिनिटात नियोजन करू. काही 2-3 ठिकाणं आहेत का तिकडे जाऊया असं काहीतरी नियोजन आहे. तर बघू काय होतंय काय नाही. अचानक पद्धतीनं प्लॅन केलेली ही ट्रिप. आणि काय होतंय, मित्रपरिवार असतो पण काय कोणाला उत्सुकता नसते, परंतु फिरणं हा आमचा पिंड आहे, त्यामुळे आम्ही फिरत असतो. बघू विरू काय म्हणतोय. चला मित्रांनो, फायनली मी आणि विरू आम्ही दोघं जण निघालोय प्रवासाला. आमचं कुठं जायचं हे काही ठरलेलं नव्हतं, पण अचानकपणे आम्ही ठरवलं ऐतिहासिक शहर हम्पी या ठिकाणी जायचं. तर आता आम्ही रांजणगाव गणपती जो अष्टविनायक हायवे त्या हायवेने निघालो. आता इथून आम्ही जाणार रांजणगाव, त्यानंतर करडे, न्हावरे आणि तिथून सोलापूर हायवेने सोलापूरला जाणार. सोलापूरवरून आम्ही बदामी, विजयापुराच्या आसपास कुठेतरी मुक्काम करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जाणार बदामी. आणि अशा पद्धतीनं आमचा 2 ते 3 दिवसाचा हा रूट आहे. अचानक पद्धतीनं ठरवलेला हा प्लॅन केलेला हा रूट. बघूया या प्रवासातील तुम्हाला काही क्षण आम्ही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, आम्ही आता आलोय न्हावऱ्यामध्ये. हा शिरूर केडगाव चौकोला हायवे. हे जे यादव भजीवाले दिसतात, या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचे भजे आपल्याला खायला मिळत. या ठिकाणी न्हावऱ्याच्या पुढं खायला थांबलोय. या ठिकाणी भजेनुसार मागच्या वेळी आमचे मित्र आणि आम्ही याच ठिकाणी आणि याच टेबलवर भजे खायला बसलो होतो. त्या आठवणी यावेळी ताज्या झाल्या. भजे आहेत पण दुखणं नाही. दुपारी भिगवणची स्पेशल मच्छी थाळी खाण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी थांबलो. मच्छी खाऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो. आम्ही इंदापूरच्या पुढे निघाल्यानंतर जोरदार पाऊस चालू झालेला आहे. बघा वातावरण, निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचा प्रवास चालू आहे तो हम्पीच्या दिशेने. अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे बघा. मित्रांनो, आता आम्ही बघा पोहोचलोय सोलापूरच्या अलीकडे जयशंकर लांबोटी. याच्यामध्ये माझं नेहमीचं फेवराईट हॉटेल आहे इथं, सुनील लांबोटी आणि त्याचप्रमाणे हॉटेल जयशंकर.
कसं काय विरूचा? एक नंबर, एक नंबर. आपण आता सोलापूर इथून 12 किलोमीटर आहे. MIDC एरियामध्ये CNG प्लांट आहे. तर त्या ठिकाणी आपण CNG टाकणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट कर्नाटकमध्ये गेल्यानंतर आपल्याला CNG स्टेशन मिळतील. बघा मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय सोलापूरमध्ये. बराचसा वेळ लागला. CNG ला बरीच गर्दी होती, कारण आता सणासुदीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. परंतु आता आम्ही टाकी फुल केली CNG ची आणि आता निघालो. इथून सोलापूरमधून आम्ही आता विजयपुराला मुक्कामी जाण्याचा विचार. इथून साधारणपणे 2 ते 2.5 तास लागतात. रस्ते चांगले आहेत, त्यामुळे अडचण नाही. आणि तिथून सकाळी उठलं की 2-2.5 तासामध्ये आम्ही पोहोचणार बदामीला. बघूया पुढचा प्रवास कसा होतोय तो. आता सोलापूर विजापूर हायवेला आहे आम्ही. एकदम सुपर असा हायवे, सरळ. आता वाजलेत 5:45, तर साधारणपणे 7:30च्या आसपास आम्ही विजयपुरामध्ये पोहोचू. रात्री छानपैकी विजापूर या ठिकाणी मराठा खानावळ या ठिकाणी आम्ही मस्त भरपेट असं जेवण केलं आणि छानशी रूम पाहून त्या ठिकाणी काम केला. विरू, पोहे लय भारी. कसे काय पोहे? वेगळे पोहे आहेत जरा वेगळे पोहे आहेत बघा. हे मुरमुरे दिसत आहे, मुरमुऱ्यांचे पोहे आहेत. ही इडली इन कर्नाटका. नाश्ता केल्यानंतर आम्ही पोहोचलो विजापूरचा प्रसिद्ध असा गोल घुमट पाहण्यासाठी. या गोल घुमटाचे बांधकाम इसवी सन 1626 ते 1656 असे 30 वर्षे चालले. याच्या आतमध्ये मोहम्मद आदिलशाह याचे थडगे अर्थात मकबरा आहे. एकदा बोलल्यानंतर किमान 10 ते 12 वेळा प्रतिध्वनी आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो, म्हणून यास बोलणारा घुमट असंही म्हणतात. टाळ्या वाजव, टाळ्या. एकदा टाळी वाजवली तरी इतका आवाज घुमतो. म्हणजे स्थापत्यशास्त्राचा हा अद्भुत नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 16व्या शतकामध्ये जास्त तंत्रज्ञान नसताना सुद्धा हे एवढं मोठं गोल घुमट तयार केलेलं आहे. त्यानंतर आम्ही पुढे निघालो बदामीच्या दिशेने. वाटेत कृष्णा नदीवर बांधलेल्या अलमपट्टी धरणाचा परिसर लक्ष वेधून घेतो. त्या ठिकाणी थोडेसे मनमोकळे फिरल्यानंतर एव्हाना आमच्या पोटामध्ये कावळे ओरडत होते आणि या धरणाच्या परिसरामध्येच खूप छान अशी मच्छी थाळी स्पेशल अशा हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. फक्त 150 रुपयामध्ये खूप छान अशी मच्छी आणि त्याबरोबर कडक अशी ज्वारीची भाकरी यावर आम्ही यथेच्छ ताव मारला. कर्नाटक राज्यातील ग्रामीण लोकजीवन आणि तेथील राहणीमान निहाळत आम्ही पोहोचलो बदामी मध्ये.
बदामी लेणी ही कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथे असलेली हिंदू आणि जैन गुंफा मंदिरांची एक प्रसिद्ध मालिका आहे, जी भारतीय खडकातून कोरलेल्या स्थापत्यशास्त्राची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या लेण्यांचा काळ सुमारे 6व्या शतकातील आहे आणि ही लेणी बदामी चालुक्य स्थापत्यकलेची ओळख करून देतात. चालुक्य राजा मंगलेश याने इसवी सन 598 ते 610 दरम्यान या लेण्या बांधलेल्या आहेत. 4 पैकी 3 गुंफा हिंदू धर्माशी संबंधित आहेत, तर 4थी गुंफा जैन धर्माला समर्पित आहे. या लेण्यांमध्ये विस्तृत दगडी खांब व देवतांची गुंतागुंतीची शिल्पे आहेत. या लेण्यांच्या जवळच प्रसिद्ध असा सुंदर आणि मनमोहक असा बदामी तलाव लक्ष वेधून घेतो. प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. कर्नाटकातील या छोट्याशा गावात चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट राजवटीच्या इतिहासाच्या खुणा सापडतात. गुंफा, मंदिरं, किल्ले, पाण्याचे टाकं असं बरंच काही इथे आपल्याला पाहायला मिळतं. बदामीमधील स्थापत्यशास्त्राचे हे अद्भुत नजारे नजरेत साठवून आम्ही आता निरोप घेतला बदामीचा आणि निघालो हंपीच्या दिशेने.